कोकणातील मनसेची आढावा बैठक आहे। कोकणातील मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। कोकणात नेतृत्वासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। तर रत्नागिरी रायगडमधील मनसे पदाधिकारी आता शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। वैभव खेडेकरांनंतर कोकणातील नेतृत्वासंबंधी आजच्या बैठकीत आता चर्चा होण्याची शक्यता आहे। तर कोकणात आता मनसेचा चेहरा कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोकणातील मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थावर बैठक आहे। रत्नागिरी रायगडमधील मनसे पदाधिकारी शिवतीर्थावर आता दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच या बैठकीस सुरुवात होईल। कोकणातील नेतृत्वासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, कोकणात आता मनसेचा नक्की नवा चेहरा किंवा कोणता चेहरा असणार या बैठकीत याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे। आज मनसेची कोकणात ही महत्त्वाची बैठक, कोकणासंदर्भात ही महत्त्वाची बैठक होतीये। कृपा, निश्चितच कोकणासंदर्भात मनसेची महत्त्वाची बैठक ही सुरू झालेली आहे। या ठिकाणी रत्नागिरी रायगड असेल, मंडणगड संगवेशन पर्यंतचे जे पदाधिकारी आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत। वैभव खेडेकर यांच्या हकालपट्टी केल्यानंतर कोकणामध्ये नवा चेहरा अद्याप नियुक्त करण्यात आलेला नाहीये। त्या संदर्भात आढावा बैठक होणार आहे। खरं तर ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कोकणामध्ये सुद्धा एक वातावरण चांगलं निर्मित झालेलं आहे। या वातावरणाचा फायदा घेऊन कशाप्रमाणे आगामी जिल्हा परिषद असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यावरती आपला झेंडा फडकवता येईल या दृष्टीने या ठिकाणी चर्चा आहे ती सुरू झालेली आहे। यापूर्वी नेत्यांची बैठक झालेली आहे, मात्र आता कोकणातील पदाधिकाऱ्यांची ही बैठक आणि या बैठकीकडे सर्वांचं लक्ष, त्यामुळे राज ठाकरे कोकणामध्ये जाणार का, दौरा करणार का, हा एक प्रश्न या ठिकाणी चर्चेला जाणार आहे। त्याचप्रमाणे लवकरच कोकणामध्ये एक नवा चेहरा वैभव खेडेकर यांच्या जागी नियुक्त करण्यात येईल, त्या संदर्भात आज आढावा बैठक घेण्यात येते। कृपा, निश्चितच स्वप्नील, खरं तर वैभव खेडेकरांनंतर आता कोकणातील नेतृत्वासंदर्भात या ठिकाणी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। नेमकी कोणाची नावं समोर येण्याची शक्यता आहे अशी काही माहिती आहे का? कृपा, निश्चितच अद्याप कोणतंही नाव समोर आलेले नाहीये, मात्र महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये आहेत। काही जणांना नवीन पदावरती संधी सुद्धा देण्यात येण्याची शक्यता आहे। कोकणामध्ये नेहमीच मनसे असेल, एकूण शिवसेना ठाकरे गट असेल यांचं वलय आहे। कोकणामध्ये या दोन्ही पक्षांना पाठिंबा दिला जातो। मराठी माणूस आहेत त्या ठिकाणी, त्यांची मतदान सुद्धा संख्या जास्त आहे। त्यामुळे एकूणच वैभव खेडेकर यांनी मनसेची बांधणी केली होती। यानंतर आता त्यांची कुठेतरी जागा ही रिक्त आहे। या जागेवरती लवकरच एक नियुक्ती करण्यात येणार आहे। त्या संदर्भातील जी घोषणा आहे ती आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे किंवा लवकरच पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांची बैठक विशिष्ट एक घेण्यात येईल आणि यामध्ये नेत्यांचे सुद्धा मत आहे ते जाणून घेतल्यानंतर खरं तर निर्णय होण्याची शक्यता आहे। मात्र आज एकूणच या कोकणातील मनसेचा नवा चेहरा कोण असणार यामध्ये काही नावं असली तर या नावांवरती चर्चा होणार आहे। लवकरच हे नाव समोर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे बैठक संपण्यापूर्वी हे नाव समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कृपा जी, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।